शेतकऱ्याला पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जे आहे ते नांदेड येथील पीक विमा कार्यालयात आंदोलन सुरू केलं होतं। अक्षरशः पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते। मात्र यानंतर शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके बोंढारकर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। आता आपल्यासोबत आमदार आनंद तिडके बोंढारकर सर, काय सांगाल? शेतकरी आक्रमक झाले होते, तुम्ही सत्तेतले आमदार आहात, काय परिस्थिती आहे? शेतकरी अतिशय या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि 10 लाख शेतकऱ्यांचा हा विषय आहे। आणि शेतकरी कारण शेतकऱ्यांचा विषय आल्यामुळं कुठल्याही डिपार्टमेंटनी अतिशय संवेदनशील विषय म्हणून ते हाताळला पाहिजे आणि आपण शेतकऱ्यांचे आहोत हे कुठेतरी त्यांना दाखवलं पाहिजे। परंतु असं होताना अधिकाऱ्याकडून या ठिकाणी दिसत नाही आहे। म्हणून या ठिकाणी मी एक शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि मला शेतकऱ्यांची जाण असल्यामुळे मला आमचे नेते शेतकरी नेते प्रल्हादरावजी इंगोले यांनी फोन केला की शेतकऱ्यांचा असा या ठिकाणी पीक विम्याचा आंदोलन चालू आहे। यापूर्वीसुद्धा मी या कंपनीच्या कार्यालयामध्ये आलो होतो, जिल्हा प्रमुख म्हणून त्यावेळेस आलो होतो आणि आज मी आमदार म्हणून माझ्याच मतदारसंघामध्ये हे कार्यालय आहे म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आणि त्यांच्याशी चर्चा झाली। शेतकऱ्यांचा विषय फार गंभीर विषय आहे, 10 लाख शेतकऱ्यांचा विषय आहे। 2023चा विमा मिळालेला नाही आहे, यासाठी शेतकरी सातत्याने या ठिकाणी आंदोलन करतायत। तरी मी शेतकऱ्याला विनंती केली, मी आता 2 दिवसांनी परत मी मुंबईत जाणार आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांची सुद्धा मी भेट घेणार आहे, अर्थमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा मी भेट घेणार आहे आणि राज्याचे कृषी मंत्री यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि शेतकऱ्यांची भूमिका मी त्यांना सांगणार आहे आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी जे काही मला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे ते मी करणार आहे। मला दिल्लीपर्यंत जायची वेळ आली तर मी शेतकऱ्यांसाठी दिल्लीपर्यंत जाण्याची तयारी मी ठेवलेली आहे आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी शेतकऱ्याला दिला। त्यानंतर शेतकऱ्यांना आश्वासित केलं की तुमच्या मी बाजूने आहे, तुमच्या सोबत आहे। आज शेतकऱ्यांचं तात्पुरतं का होईना आंदोलन या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना एक विश्वास दिलेला आहे की मी तुमच्या पाठीशी आहे, सरकार पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांचा विमा या ठिकाणी मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा शब्द त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। बरं, तुम्ही इथं आल्यानंतर पीक विमा कंपनीचे अधिकारी जे आहेत ते वेडवाकडे उत्तर देत होते, त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले, नेमकं काय घडलं होतं? नाही, अधिकाऱ्याच्या पद्धतीनं वागलं पाहिजे। त्यांची जे काही भाषा होती मी स्वतः ऐकलेली आहे, ते भाषा काय त्यांना शोभनीय नाही आणि अधिकाऱ्यांना अधिकारी म्हणून वागलं पाहिजे। या शेतकऱ्यांचं त्यांचं काही धुऱ्याचं भांडण नाही आहे, शेतकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी लढत आहेत आणि जरी ते अधिकारी असले तरी ते आमचेच बांधव आहेत, त्यांनी धुऱ्याचं भांडण आहे असं वागू नये। शेतकरी एक शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतकरी म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांनाही मी समज दिली। यानंतर ते सुद्धा शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून या ठिकाणी वागणूक देतील असा शब्द त्यांनी दिला। त्यामुळं हे आंदोलन आज या ठिकाणी तात्पुरतं का होईना या ठिकाणी स्थगित केलं। त्यांनी माफी मागितली की शेतकऱ्यांची अशी वर्तणूक आम्ही पुढच्या काळात करणार नाही। त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूनं आता अधिकारी आणि आम्ही मिळून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। बरं, आता जे आहे ते विधिमंडळाचं अधिवेशन झालं, खरं तर शेतकऱ्याचा पीक विम्याचा मुद्दा आहे तो गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते आयरनवर आला आहे, 2 वर्षाचा पीक विमा मिळाला आहे, त्यात सुद्धा हा प्रश्न मांडणं अपेक्षित होतं तुमच्याकडून। पीक विम्याचा प्रश्न सत्तेतल्याच आमदारांनी मांडलेला होता। भारतीय जनता पार्टीचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व सुधीरभाई मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि आम्ही सत्तेतले आहोत, मी मांडला काय आणि त्यांनी मांडला काय, मुद्दा तर शेतकऱ्यांचा मांडला। त्यामुळं त्यांच्या मुद्द्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचा विषय कुठलाही आला हे सरकार आणि आम्ही कधी शेतकऱ्यांच्या बाजूनं आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेहमीच आम्ही करत आलेलो आणि विधानसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूचाच प्रश्न होता, त्याला सगळ्या आमदारांनी सत्तेतल्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्याच्या बाजूनं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे
अशा शब्द त्यावेळेस सर्वांनी दिले. त्यासाठी शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, दुर्दैवानं हा विषय लेट होत चालला आहे, परंतु यामध्ये स्वतः मी पुढाकार घेऊन यापुढे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे. निश्चित आपण बघतो हे होते नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद तिनके बोंडारकर, ज्यांनी सांगितलं की या पीक विम्याच्या मागणीसाठी मी उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री भेटेल, गरज पडली तर दिल्लीला सुद्धा जाईल आणि वेळेवाकडे उत्तर देण्याला अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी इशारा दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.